श्री गणेशाय नमः। ओम श्री सरस्वती नमः। ओम श्री गुरुदेवाय नमो नमः। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। ज्ञान वैराग्य भक्ति स्वरूपम् सदालंकृतम् साधु संन्यास योगम्। मुखे यस्य वेदांत शास्त्रार्थ नीति नमो नारायण गिरि परब्रह्म स्वरूपम्। सद्गुरुदेव भगवान की जय। नारायण गिरि महाराज की जय। गोरक्षे जालिंदर चरपटा षड्भंग काणेप मचिंद्र आद्या चौरंगी रेवाणक भरतरी संज्ञा भूम्यान भुवर्ण नवनाथ सिद्ध। धन्य धन्य आडबंगनाथा तुमच्या चरणी ठेवितो माथा। श्री नवनाथ भगवान की, बैरागी बाबा महाराज की, आज की आनंद की जय। गुरुदेव भगवान की जय। अड़बंगीनाथ महाराज की जय। गोरक्षे घेऊनी गेला मच्छिंद्रास कासया उदास सांग माई। गोरक्षे घेऊनी गेला गोच्छिंद्रास कासया उदास सांग माई। गोरक्षे घेऊनी गेला मच्छिंद्रास कासया उदास
माई जित कहा जोगा तित काची भोगा काच योग तित काच भोग आणि कांताला गात लाग चाले ना चला ग चाले चाले ना जन्म जन्मी आस मच्छिंद्रास जन्म जन्मी आस प्राप्त या जन्मास केलेस तू प्राप्त या जन्मास केलेस तू ऐक किलो तळे शोका तू आगळे क्षणिक सगळे नासिवंत मच्छिंद्र नंदन गोरक्षे तुम्हीन भूता भेटवीन तोच लागी या 12 वर्षांनी शिवना शुभदिनी येईल अवनी सत्ते जाना सिंहल दीपात महायज्ञेतेत करील साक्षात इंद्रदेव नवनाथ जती चौरंगी संगती अडबंगा हाती आभूती ती नवनाथ जती चौरंगी संगती अडबंगा हाती आभूती अलक निरंजन आदेश उपरेचर वसूनी मैनाकिनीला विविध प्रकारे समजून सांगितलं. मच्छिंद्रनाथ गेल्यानंतर विविध प्रकारचा उपदेश उपरेचर वसू त्या ठिकाणी करतात आणि मच्छिंद्रनाथ महाराज निघून गेलेले आहेत गोरक्षाच्या समवेत. वचन दिलं मी तुला सोमयज्ञ यज्ञामध्ये पुन्हा त्यांची दोघांची भेट करवेल, चिंता करू नको. ज्यावेळेस भ्रमण करत आता इकडे गोरक्षनाथ महाराज मच्छिंद्रनाथ निघाले, मीननाथ बरोबर आहेत. एका गावामध्ये मुक्कामाला गेली आणि तेव्हा गोरक्षनाथ महाराज गोरक्षनाथांना मच्छिंद्रनाथ म्हणाले, अरे मी जरा भिक्षा घेऊन येतो. मीननाथ उठला असेल तर त्याला स्वच्छादी ते इत्यादी कर्म करून स्नान करून घेऊ नये आणि स्वच्छादी इत्यादी कर्म करून घेण्याकरता जर उठला असेल तर बघ. मच्छिंद्रनाथ महाराज भिक्षाला गेले. गोरक्षनाथ महाराजांनी मीननाथाला घेतलं, त्याला स्वच्छादी इत्यादी कर्म करायला बसवलं. पण तो लहान मुलगा, त्या लहानाला शी आणि सू कुठं करावा, केव्हा करावा आणि कुठे करावा कळत नाही. त्यांनी सगळे विष्टेनी हातपाय त्याचे माखल्या गेले, भरल्या गेले आणि विष्टेनी हातपाय भरल्यानंतर माय बाप गोरक्षाला त्याची किळस आली. मच्छिंद्रनाथ म्हणाले, त्याला धुवून घेऊ नये. आणि धुण्याकरता ज्यावेळेस जातात, गोरक्षनाथ महाराजांनी त्या मीननाथाला चांगलंच धुतलं. नुसतं धुतलं नाही तर त्या नदीवर नेलं, आपटलं, त्याचे सगळे हाड मास रक्त माशाला दान दिलं. शेवटी कातडच उडलं, जोळेवर वाळू टाकलं. आणि मच्छिंद्रनाथ म्हणाले, अरे मीननाथाला धुवून आणलंस का? मीननाथाला धुवून आणलं? हो महाराज, हो महाराज, धुवून आणलं. हो, कुठे आहे तो? वाळू घातला म्हटले.
आता लहान पोराला असं धुतात का हो? लहान पोरं धुवायचे असेल तर ही पद्धत योग्य आहे का? त्या ठिकाणी धुवून आणलं म्हटल्या कुठे वाळू घातला, कातड वाळत होत. आणि कातड वाळत असताना पाहिलं रक्त मांस सगळं संपलेलं आहे. वाळणाऱ्या कातडेकडे ज्या वेळेस मच्छिंद्रनाथांनी पाहिलं शोकाकुल झाले. अरे तू काय केलंस हे गोरक्षा? आक्रोश करू लागले, तोंड बडू लागले. पुत्रमोहामुळे व्याकुळ झालेले मच्छिंद्रनाथ महाराज, हे गोरक्षा तू माझ्या मुलाला मारलंस, असं का केलंस? हे योग्य नाही. आणि अत्यंत दुःखी झालेले त्याच ठिकाणी मच्छिंद्रनाथ महाराज. अरे पुत्राचं हे धन हे प्रपंचाचं साधन आहे. पुत्र दाता धन, हे जे धन आहे प्रपंचामध्ये पापाचे साधन आहे. महाराज काय तुम्ही प्रेम करतात? मेननाथ बाळाला या ठिकाणी तुम्ही सांभाळलं, प्रेम करतात, हे योग्य नाही. आणि त्याच ठिकाणी मारून या बाळ सर्वांगी खोळ, देखता भोवळ आली त्यासी, देखता भोवळ आली त्यासी, देखता भोवळ आली त्यासी. मारून या बाळ सर्वांगाचे खोळ, देखता भोवळ आली त्यासी, देखता भोवळ आली त्यासी, देखता भोवळ आली त्यासी. दाय मोकोलुनी मुर बोळोनी, दाय मोकोलुनी मुर बोळोनी, मच्छिंद्र बाबानी बोलतासे, मच्छिंद्र बाबानी लोळतसे. लुतळा माये सांगू तिज काये, वचा विन गाये त्यागी प्राण, वचा विन गाय त्यागी प्राण, वचा विन गाये त्यागी प्राण. किलो तळा माय सांगू तिज काय, वत्सा विना गाय त्यागी प्राण, वत्सा विना गाय त्यागी प्राण, वत्सा विना गाय त्यागी प्राण. आक्रोश करू लागले. आक्रांत करत असताना अत्यंत दुःखी झालेले मच्छिंद्रनाथ बाबा, ए गोरखनाथा काय केलंस तू? हे योग्य नाही. मेननाथाला मारलंस तू. किलोतना राणी जेव्हा भेटेल तिला काय उत्तर देणार? वासराशिवाय गाय जशी व्याकुळ होते तशी माय बाळाशिवाय व्याकुळ होते, तिला काय उत्तर देणार मी? असं का केलंस रे? तुला पटलं का? शोभलं का? रागवलंय. दुःखाने व्याकुळ झालेले मच्छिंद्रनाथ महाराज ओढ बडू लागले. तोंड बडवून घेतात. सामान्य माणसं जसं आक्रोश करतात तसे बाबा मच्छिंद्रनाथ महाराज आक्रोश करू लागले. गोरक्षनाथ महाराज म्हणाले, योग्याला हा मोह कसा? पुत्रबाळाचा मोह योग्याला कसा? योग्याला मोह करणे योग्य नाही, तरी पण करतात. ठीक आहे, वाईट म्हटलं. पण गोरक्षनाथ म्हणाला, महाराज आत्मा तर अमरच आहे ना, आत्मा कधी मरत नाही. मग मरत ते शरीर, शरीर हे कधी जिवंत राहतच नाही, त्याला नाही असणारं मरणारच शरीर आहे. मग शरीर मरणार आहे, त्यात दुःख काय? आत्मा कधी मरत नाही. नैनन छंदती शस्त्राणी न नंदहती बाबा का नैन. हे आत्मा मरत नाही, आत्मा जळत नाही, आत्मा पेटता येत नाही, आत्मा वल्ला होत नाही, निर्विकल्प आत्मा हा अमर आहे. अमर कायहीन स्वर, आत्मा अमर कायहीन स्वर, अमर कायहीन स्वर, आत्मा
तुम्हा ठावे हस हसनिक तुम्हा ठावे अलक मीननाथ कासया चोक पुन मीननाथ कासया चोक गुण मीननाथ कासया शोक गुण मीननाथ कासया शोक. आत्मा अमर आहे गुरुदेव. आत्मा जर अमर असेल तर तुम्ही शोक कोणाकरता करतात? जरा स्वहिता करता जागी व्हा. काय शिष्य असेल होतो दादू बाबा, गुरुला उपदेश करणारा शिष्य इतकी सोपी गोष्ट नाहीये. गुरु सगळ्यांना उपदेश करतात. इथं गोरखनाथ गुरुला उपदेश करतो बर का. नानी इंगळे नानी आलेले आहेत आज. कालही होतं म्हटले. परमार्थात चांगलं कार्य आहे त्यांचं. जाधव महाराज आले आमचे, सकाराम बाबा, बाबळे पाटील, आलेली सर्वच जण, सर्वांना धन्यवाद. आलेली सर्वांना धन्यवाद देतो. आत्मा हा अमर आहे. मग अमर जर आत्मा असेल तर सावध झालं पाहिजे बर का. डायरेक्टर साहेब असं आहे का? अनुभव आहे का? बस. तर अमर आत्मा आहे आणि अमर आत्मा असल्यामुळे सावध व्हा. कोण मिन्नाथ आहे? कोणासाठी शोक आहे? मिन्नाथ कोण? शोक कोणा करता? का करता? करण्याचं कारण काय? नियोजन काय? आयोजन काय? प्रयोजन काय? संयोजन? महाराज सांगा ना तुम्ही. शोक कोणा करताय? कोण मिन्नाथ? सावध व्हा. परंतु मच्छिंद्रनाथ म्हणाले काही झालं तरी चालेल, माझा मिननाद गेला, आता काही खरं नाही राहिलं. सामान्य माणसं जसे विलाप करतात तसे गुरुदेव मच्छिंद्रनाथ महाराज विलाप करू लागले. गोरक्षनाथ महाराज म्हणले ठीक आहे, जर तुम्हाला मिन्नाथाची इच्छा असेल तर हरकत नाही, आत्ता जिवंत करून देतो. आणि हथोडीतला भस्म काढला, अलग मंत्राने गरजला, संजीवनी मंत्र लागला, मुखाने उच्चार केला आणि त्याच ठिकाणी संजीवनी मंत्राने त्या मिन्नाथामध्ये प्राण आला आणि प्रगट होऊन समोर हात जोडू लागला. अलक गर्जोनी मंत्र संजीवनी, मुखे उच्चारोनी भस्म लावी, मुखे उच्चारोनी भस्म लावी. अलक गर्जने मंत्र संजीवनी, मुखे उच्चारोनी भस्म लावी, मुखे उच्चारोनी भस्म लावी. भस्म संजीवनी लावता क्षणी, भस्म संजीवनी लावता क्षणी, खोले बोले तो मीन प्रगटे, त्वचा खोले तो मीन प्रगटे. पुत्र मिलनाता देखोनी साक्षात, हर्षला बहुत मच्छिंद्र तो, हर्षला बहुत मच्छिंद्र तो. पुत्र मीननाथ देखून साक्षात, हर्षला बहुत मच्छिंद्र तो, हर्षला बहुत मच्छिंद्र तो. मिन्नाथ प्रगट झाला महाराज. मच्छिंद्रनाथ महाराज प्रसन्न झाले. विचार करा, गुरुचरणी योग्यता गोरक्षे देखता, गुरुचरणी योग्यता गोरक्ष देखता, गुरुचरणी योग्यता गोरक्ष देखता, गुरुचरणी योग्यता गोरक्ष देखता. गुरुचरणी योग्यता गोरक्षा देखता, गुरुचरणी योग्यता गोरख देखता.
गोरक्ष देखता मनीची अहंता मिटली हो मनीची अहंता मिटली हो गुरुचरणी योगिता गोरक्ष देखता गुरुचरणी योगिता गोरक्ष देखता मनीची अहंता मिटली हो मनीची अहंता मिटली हो गुरुचरणी योगिता गोरक्ष देखता गुरुचरणी योग्यता गोरक्ष गोरक्ष देखता गुरुचरणावरती दृढ भावना ज्याची होती तो गोरक्षनाथ महाराज आहे. भस्म घेतला अभिमंत्रित केला संजीवनी मंत्र जपला मुलगा जिवंत झाला आणि पुढे चालता चालता माय बापांनो यात्रा भ्रमण करू लागले. त्याच ठिकाणी तिन्ही नाथांची यात्रा परळी वैजनाथ या ठिकाणी आली. मच्छिंद्र गोरक्ष सवे मेन नाथ देखिले औंडा परळी वैजनाथ देखले औंडा परळी वैजनाथ देखले औंडा परळी वैजनाथ गोरक्ष सवे विननाथ देखिले आवंड्या परळी वैजनाथ देखिले आवंड्या परळी वैजनाथ देखिले आवंड्या परळी वैजनाथ तेलंगणा देश समुद्र तीरासी तेलंगणा देशात समुद्र तीराची करुणिया स्नान गोदा गंगा संगमासी करुणिया स्नान गोदा संगमासी वाल्मिकीचे स्थान गर्भगिरीवन देखता मच्छिंद्र फुसे घाबरून देखता मच्छिंद्र फुसे घाबरून देखता मच्छिंद्र फुसे घाबरून वाल्मिकाचे स्थान गर्भगिरी वन देखता मच्छिंद्र पुसे घाबरून घाबरून देखता मच्छिंद्र पुसे घाबरून देखता मच्छिंद्र पुसे घाबरून एक गोरक्षा इधर क्या कोई है डर गोरक्षा इधर है क्या कोई डर गोरक्षा इधर क्या कहीं है डर गोरक्षा इधर है क्या कोई डर हैरान गोरक्ष ये सुनकर हैरान गोरक्ष ये सुनकर हैरान गोरक्ष ये सुनकर हैरान गोरक्ष ये सुनकर सांभाळे जोळी मी सुद्धा जाऊन येतो चाला पुढे बसा मी मागून जोळीत देखली विटती सुवर्ण देखा झाले बाया देखारा. यात्रा करत 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 तेलंगणा औंढा नागनाथ परळी वैजनाथ महाराष्ट्रात आले आणि त्याच ठिकाणी महाराज वाल्मिकीचे स्थान असणारे गर्भगिरीवरून जात असताना मच्छिंद्रनाथ महाराजांनी विचारलं गोरख कोई हा डर आहे क्या. आपण काल बघितला होता हा भाग थोडा. ते म्हटले भीतीचं कारण नाही. अरे मी जरा बाहेर जाऊन येतो थोडी तुझ्याकडे घे. बघितलं तर त्या झोळ्यात सोन्याची वीट होती आणि ती वीट असल्यामुळे भीती वाटली होती आणि ती वीट गोरक्षनाथ महाराजांनी फेकून दिली. मच्छिंद्रनाथ महाराज येतात तर पाहता वीट नाही, दुखी झाले अत्यंत आणि म्हणाले अरे सोन्याची वीट कुठे गेली. महाराज फेकून दिली. अकराळ विकराळ असणारे विलाप करू लागले. भयंकर विलाप करत असताना दुखी झालेले असताना अरे असं का केलंस तू. महाराज सोन्याची आपल्याला काय गरज आहे, मोह काय आहे. आपल्या देशात जाऊन अन्नदान करण्याची इच्छा होती, ते सोनं मोडून दान धर्म करण्याची इच्छा होती, साधू संताला दान धर्म देण्याची इच्छा होती. आता मी देऊ शकत नाही, अन्नदान करू शकत नाही. जोपर्यंत दान घडत नाही तोपर्यंत जीवन यशस्वी होऊ शकत नाही. गोरक्षनाथ म्हटले एवढीच इच्छा होती ना गुरुदेव, ती इच्छा मी पूर्ण करतो. कशी.
भस्म हातात घेतला, अभिमंत्रित केला, डोंगरावरती भेटला गर्भगिरीवरती, आणि तो गर्भगिरी पर्वतच सोन्याचा झाला. ही किमया गोरक्षनाथ महाराजांच्या तपात. डोंगर सोन्याचा झाला. आणि सांगितलं एकच इच्छा होती, सर्व देवता या ठिकाणी यावे, सर्व ऋषी मुनी साधू संत यावे आणि त्यांच्याकडनं म्हणजे त्यांना अन्नदान घडावा, हीच इच्छा माझी होती. गोरक्षनाथ म्हणले, गुरुदेव मी इच्छा पूर्ण करतो. शुद्ध योगे मंत्र तात काळ सोनी याचा कलागिरी सकाळ विसमिता मच्छिंद्र गोरक्षे बोलाला या हवे तेवढे सोने तुम्हाला. हा सोने मच्छिंद्र बोले गोरक्षाला तुझा चिंतामणी परिचो तुम्हाला. अग्नि शिष्या म्हणे धन्य झाला गोरक्षा तो खरा नाथ सिद्ध झाला. मोहे विट भारतीचा ते थोर केला लावण्य कारण सांग गुरुवारा येरो म्हणे वाचा जावो स्वदेश. त्या ठिकाणी आपण ही सगळी प्रकारची चर्चा घडली. सोन्याचा डोंगर केला आणि आपण तिकडे जाऊन हे करणार आहोत, ही सगळी चर्चा झाली. आणि मग तेव्हाच गोरक्षनाथ महाराजांच्या मच्छिंद्राची इच्छाने गोरक्षनाथ महाराजांनी गंधर्वाला पाचारण केले आणि सांगितलं, जा सर्वांना निमंत्रण द्या. आणि मग सर्व लोक त्या ठिकाणी यज्ञ करता आले. आणि यज्ञ करता आल्यानंतर सुंदर प्रकारचा यज्ञ झाला. महाराज यज्ञ फार सुंदर झालेला आहे. सगळ्यांना निमंत्रण दिले. चित्रसेन गंधर्वाणी आले देवऋषी किन्नर गंधर्वा आले ऋषी देव किन्नर गंधर्वा आले देवऋषी किन्नर गंधर्व यज्ञ करता कोण आलं नीट लक्ष द्या. किन्नर गंधर्व ब्रह्मा विष्णू रुद्र भैरवती सर्व. ब्रह्मा विष्णू रुद्र भैरवती सर्व आले देवऋषी किन्नर गंधर्व आले देवऋषी किन्नर गंधर्व. ब्रह्मा विष्णु रुद्र भैरवते सर्व. ब्रह्मा विष्णु रुद्र भैरवते सर्व आले देवऋषी किन्नर गंधर्व आले देवऋषी किन्नर गंधर्व. सर्वजण आलेले. देव आहे, ऋषी आहे, किन्नर आहे, गंधर्व आहे, ऋषी मुनी, ब्रह्मा विष्णू महेश शिवशंकर त्या ठिकाणी सर्वांचं आगमन झालं. आणि त्या ठिकाणी आल्यानंतर महाराज सर्वांचा पाहुणचार पूर्ण झाला. इच्छा भोजनाचा तो पाहुणचार इच्छा भोजनाचा तो पाहुणचार इच्छा भोजनाचा तो पाहुणचार इच्छा भोजनाचा तो पाहुणचार पंगती भोजना सोयी शंकर. महाराज पंक्ती बसलेले आहेत. जरा कल्पना करा, शंकर भगवान त्या ठिकाणी पंक्तीत आलेले. काय भाग्यवान असेल होते देव. कैलासपती महादेव जेवायला आहेत आणि भगवान शंकर जेवायला आहेत. सर्व देव जेवताय, ऋषी मुनी आहेत. शंकर महाराज जेवायला बसले भगवान. आणि कनकगिरी धारुणी सुलोचन गगनीनाथांशी घेई बोलवून. इकडे तिथे पंगत सुरू झाली, कार्य सुरू झालं, यज्ञ सुरू झाला.
भगवान शिव म्हणाले, अरे कणकगिरी गावात जा, तिथे मधु आणि गंगेच्या जवळ आमचा गैनीनाथ अभ्यास करत आहे, त्याला घेऊन या, त्याला विद्या अभ्यास द्यायचा इथे. कणकगिरी गावात गैनीनाथाला घेऊन आले. गैनीनाथ म्हणजे साक्षात करभंजन नाथाचा अवतार आहे. हे करभंजन रूप ते नयनी दयानुग्रह मदिर गुणशानी. गैनीनाथ महाराजांना अनुग्रह देण्यात आला आणि गैनीनाथ महाराजांना घेऊन आले, तेव्हाच अनुग्रह दिला. भगवान शंकर म्हणाले, मला हाच आता निवृत्तीनाथ महाराजांच्या अवतारात पुन्हा अनुग्रहित करेल. गैनीनाथ महाराजांना अनुग्रह दिला, विद्याभ्यास करून घेतले. त्याच ठिकाणी सर्व विधी पार पडल्यानंतर आपापल्या दानी स्वदेशी देव निघून गेले. गैनीनाथ महाराज मात्र गर्भगिरीवरतीच विद्या अध्ययन करत आहे. ऋषी देव मुनी स्वस्थाना निघून गेले. मीननाथ मात्र सिहेल दीपाला गेला उपरेचराच्या संगतीत आणि अनेक प्रकारच्या लीला त्या ठिकाणी घडल्या. शंकर भगवान मात्र गर्भगिरीतच मतारदेवाच्या नामाने राहिले. आजही गर्भगिरीमध्ये मतारदेव म्हणून भगवान शंकराला ओळखतात. आपण त्याला वृद्धेश्वर म्हणतो, बरोबर ना? वृद्धेश्वर मतारदेव नावाने या ठिकाणी शिवशंकर तिथेच राहिले. शंकर राहिले त्या गर्भगिरीत मतारा देव नामे ते साक्षात. मतार देव नामे ते साक्षात. मतार देव नामे ते साक्षात. शंकर राहिले त्या गर्भगिरीत मतार देव नामे ते साक्षात. मतारा देव नामे ते साक्षात. मतार देव नामे ते साक्षात. कानी पमणित शिष्या समवेत. कानी पमणित शिष्या समवेत. नवनाथ आहे, कुठे कुठे कोण राहिला आणि कोण कुठे गेलं ते सांगतात. कानी पमणित शिष्य समवेत. कानी पमणित शिष्या समवेत. दक्षिण पर्वती मच्छिंद्रनाथ. दक्षिण पर्वती हा मच्छिंद्रनाथ. पूर्वता पर्वती जालिंदर जाती. पूर्व पर्वताशी जालिंदर जाती. वडवानराशी नागनाथ वस्ती. वडवानराशी नागनाथ वस्ती. रेवनाथाची विटे गामी व्रस्ती. रेवनाथाची विटे गामी वस्ती. कनकगिरीला गैनी रात राहती. कनकगिरीला गैनी राहती. एके 1710 पर्यंत सर्व नवनाथ मही साक्षात. शके 1710 पर्यंत सर्व नवनाथ मही साक्षात. शके 1710 पर्यंत सर्व नवनाथ मही साक्षात. सर्व 1710 पर्यंत सर्व नवनाथ मही साक्षात. अशा प्रकारे नाथ जिथे जिथे राहू लागले आणि त्याच ठिकाणी. पण त्यानंतर मात्र नाथांनी राज्य ये मनाचे येईल जाणून या. खबर समाध्या घेतल्या नाथांनी. मच्छिंदर माहिंबा कानी पकानोबा. नवा माझ पडती करी तोबा तोबा. सगळ्या नाथांनी खबर म्हणून जालिंदर नाथ जान पीर. गैनी नाथासी बोले गै भी पीर. आणि मग त्यांनी स्वतः त्यानंतर आपल्या पीराच्या रूपात उल्लेख करून नाथांनी समाधी घेतलेल्या आहेत. अशा प्रकारे
बाकीचे नाथ महाराज जे आहेत 3 नाथ चिरंजीव आहेत. एक नाथ चिरंजीव आहे चौरंगी, दुसरे आहे चरपटी आणि तिसरे आहे अडभंगी. यांच्या समाधी जगात कुठे नाही. बाकीच्यांनी समाध्या घेतल्या, पण चौरंगीनाथ, चरपटीनाथ आणि अडभंगीनाथ आजही गुप्त रूपाने फिरतात. जर भक्ती केली की आजही दर्शन देतात. त्यापैकी हे 3 नाथ चिरंजीव आहे आणि त्यापैकी अडभंगनाथ आहे. आणि त्या अडभंगनाथाची महाराज बैरागी बाबाकडे, ही नारंगिरी बाबाची कृपा आहे बरं का जाधव बाबा. हे अडभंगनाथ चिरंजीव आहे. परिणाम अशा प्रकारे नाथांचं कार्य. एकदा भगवान सूर्य विहार करत असताना त्यांनी उर्वशीला बघितलं. भगवान सूर्याने उर्वशीला बघितलं. सायंकाळची वेळ होती. सूर्य अस्तमाला चालला तेव्हा उर्वशीला बघितलं आणि तिच्या संग रास क्रीडा करण्याची इच्छा झाली. कधी कधी माणसं म्हणतात चांगला माणूस बिघडला. अरे माणसाचं नाही, हे देवात सांगतो नाही का, माणसाचं नाही जाधव बाबा, हे शास्त्र आहे. इथे सत्य खोटं म्हणायची हिंमत नाही कोणाची. माणसं बिघडतील. अरे ही सृष्टी विश्वाराची आहे. ब्रह्मदेव सुद्धा त्यांनी सृष्टी निर्माण केली. तो सरस्वतीच्या मागे गेला म्हणून प्रबुद्धनाथ आले बरं का बाबूजी. प्रबुद्धनाथ कशामुळे? ब्रह्मदेवच्या तेजाने गणितनाथ झाले की नाही. शास्त्र नीट समजून घेण्याकरता गुरु योग्य लागते, नाही तर मग अर्धवटा असले की विचारूच नाही. भ्रम निर्माण होतो. हे खरं की ते खरं, ते खरं की हे खरं, हे खरं की ते खरं, हे नीट कळालं नाही ना, भ्रम निर्माण होतो. आता हा स्वतंत्र विषय आहे. हे खरं की ते खरं. आता हे ऐकायचं का ते, हे खरं की ते खरं. जनक राजाचा भागवतातला संवाद फार सुंदर आहे, पण आपल्याला विषय एवढा वेळ नाही. हे खरं की ते खरं. कधीतरी सांगल मी काय खरंय म्हणजे त्यांचं बरं का. अलग निरंजन, प्रेम से बोलो ना, अलग आदेश. सायंकाळच्या वेळेला सूर्य त्यावेळेस रती क्रीडा करण्याची इच्छा निर्माण झाली आणि सूर्य अप्सरेला उर्वशीला बघितलं. मनामध्ये कामना निर्माण झाली आणि तिला धरायला लागला, रास क्रीडा करायला लागला. त्या दोघांच्या रास क्रीडेतनं काही तेज खाली पडलं. सूर्याचं वीर्य खाली पडलं आणि आकाशातून खाली येत असताना ते दुभंगले गेलं. आकाशातनं खाली तेज आलं, ते दुभंगलं. एक लोमेश ऋषीच्या आश्रमात जाऊन पडलं. तिथे त्यांचा जन्म झाला. त्या तेजापासून त्या ऋषीचं नाव आहे अगस्ती महाराज की. पडता अगस्ती जन्मले हो, पडता अगस्ती जन्मले हो, पडता अगस्ती जन्मले हो, खडता अगस्ती जन्मले हो. लोमेश आश्रमी मग गती, पडता अगस्ती जन्मले हो, पडता अगस्ती जन्मले हो. लोमेश आश्रमी भाग घटी, पडता अगस्ती जन्मले हो, पडता अगस्ती जन्मले हो. लोमेश ऋषीच्या आश्रमामध्ये एक भाग पडला आणि त्याच ठिकाणी पडल्या पडल्या तिथे अगस्तीचा जन्म झाला. दुसरा भाग जो पडला होता, दुसरा भाग जो पडलेला आहे मायबापांनो, तो मात्र कौलिक ऋषीच्या आश्रमामध्ये दारात पडला. एक लोमेश ऋषीच्या आश्रमात पडला, तिथून अगस्ती जन्माला आले सूर्य तेजाने, सूर्य वीर्याने. आणि त्यातले वीर्य दुभंगल्यामुळे एक भाग पडला, तो मात्र मायबापांनो कौलिक नावाच्या ऋषीच्या आश्रमात पडला, दारामध्ये पडला.
आणि तो पडला जेव्हा भरतरीमध्ये भिक्षा पात्रात पडला होता. भरतरीत पडल्यामुळे ती भरतरी भिक्षा पात्र लोमेश ऋषीने अत्यंत जपून ठेवली. कारण ते अंतर्दृष्टीने बघितलं तर यामध्ये अंतरिक्ष नारायण प्रवेश करणार आहे, दुर्मिळ नारायण अवतीर्ण होणार आहे आणि दुर्मिळ नारायण अवतीर्ण घेणार असल्यामुळे या ठिकाणी मात्र त्यांनी तो भाग जपून ठेवला. बरेच दिवस निघून गेले. एक दिवस नाही, वर्ष नाही, महिने नाही, युग निघून गेले. आणि त्या काळात त्या भरतरीमध्ये आमच्या नाथाने संचार केला. ती भरतरी वाढू लागली, त्यातला गर्भ वाढू लागला. आणि डोंगरामध्ये दरीत ठेवलेलं असल्यामुळे तिथे मधमाशांच्या पोळीवरतीच त्यांचा उदरनिर्वाह होऊ लागला. एक दिवस एक दगड पडला, त्या पोळीवरती ती भरतरी फुटली आणि त्यातून गर्भ बाहेर पडला आणि त्याच्यातून एक बाळ जन्माला आला. तो भरतरीनाथ महाराज आहे. भरतरी जन्माला आला, तिकडनं हरणाचा कळप आला होता. हरणाचा कळप आला, हरण व्याली, तिला एक मुलगा झाला आणि तिने विचार केला तो मुलगाही तिथेच जन्माला आला. हरणीचं पिल्लू तिथेच पडलं. तितक्यात हे भरतरी तिथेच जन्माला आले. हरणाने विचार केला मला 2 मुलं झाले. हरिण त्या बाळाला चाटायचं, यालाही चाटायचं. दोघेही असणारे ते हरिण चाटू लागलं. तेव्हा त्या शिकरणी महाराज हरिण यालाही चाटू लागलं. हा मनुष्य देही जरी असला पण हरणाला वाटलं माझाच मुलगा आहे. पण हरणाच्या पाडसाला दूध पिता येत होतं, याला मात्र पिता येत नाही. आई जायची स्तनपान त्याच्या तोंडापुढे जाऊन पाजायची. असं करता करता 5 वर्षाचा तो झाला. हरणाच्या कळपामध्ये, पशुच्या कळपामध्ये वाढल्यामुळे त्याला सगळ्या प्रकारच्या पशुची भाषा समजायला लागली. पशुभाषा समजली, पशुभाषा येऊ लागली. आणि मग पशुभाषा येत असताना एकदा जयसिंग आणि सरस्वती त्या ठिकाणी निघाले. रस्त्याने जाता जाता महाराज जयसिंग भाटपती पत्नी रेणुका देखे बालका मुर्गा माझी, देखिले बालका मुर्गा माझी, देखिले बालका मुर्गा माझी. जयसिंग भाट पत्नी ती रेणुका देखिले बालका मृगा माझी, देखिले बालका मृगा माझी, देखिले बालका मृगा माझी. दोघे पती पत्नी रस्त्याने चालत असताना बाळाला बघितल्या जयसिंग आणि रेणुका म्हणाली हे दोघं भाट होते, रस्त्याने चाललेले आहेत. हरणाच्या कळपात मनुष्याचा बाळ कसा? जवळ गेले पकडण्याच्या हेतूने, पण तो घाबरून पळू लागला. जवळ गेले, पळत असताना घाबरलेला बाळ आणि पळायला लागला मायबाप. रेणुकेने त्याला पकडलं, अरे पळू नकोस. पण त्याला मनुष्याची भाषा काही कळत नाही. मनुष्याची भाषा न समजणारा, न कळणारा तो बाळक शेवटी गेला. पकडलं ज्याला जयसिंगाने आणि उचलून घेतलं. बाळा, अरे तुझं नाव काय? बोलताच येत नाही. आतापर्यंत ज्या ब्रेदरीमध्ये राहिला होता ती पशूंची, हरणाची ब्रेदरी होती. आता माणसाची वाणी काय कळणार त्याला? काही बोलत नाही. आणि परिणाम इकडे मात्र हरण घाबरली होती, लांब गेली आई. आणि आईने बघितलं माझ्या बाळाला मनुष्याने कोणी उचलून घेतलं, मग काही करता येत नाही. घाबरले भिकाभाऊ महाराज. आणि शेवटी हरण नमस्कार करून निघून गेले. जयसिंग आणि रेणुकेने त्या बाळाचं संगोपन केलं आणि त्याला आपल्या बरोबर घेऊन गेले. रस्त्याने जाता जाता अनेक प्रकारची चर्चा. आणि एकदा ते काशीमध्ये गेले. दर्शनाला गेल्यानंतर भगवान विश्वनाथाच्या रेणुका आणि जयसिंग दर्शन घेऊ लागले. तितक्यात पिंडीतून आम्हाला आला, या महाराज, भरतरीनाथ महाराज तुम्ही आले, स्वागत या. शिवपिंडीतून आवाज ध्वनी उमटला. शिवपिंडीतून उमटला ध्वनी, हे दुर्मिळ मुनी भरतरिया, हे पिंडीतून भरतरी मुनिया. शिवपिंडीतून उमटला ध्वनी, हे दुर्मिळ मुनी भरतरिया, हे
दुर्मिळ बोली भरतरिया. दर्शन घेत असताना बालका घेऊन काशी विश्वेश्वरी दर्शना मंदिरी येता तिघे. पिंडीतून उमटला धुनी हे दुर्मिळ मुनी भरतरी नाथ या. या महाराज दुर्मिळनाथ तुम्ही आहात, या भरतरी महाराज. जयशिंगाने रेणुकाने तो आवाज ऐकला, लक्षात आलं हा मुलगा कोणी सामान्य नाही, हा साक्षात कोणीतरी देव अवतारी आहे. ज्या अर्थी भगवान शंकरच म्हणतात या दुर्मिळनाथजी भरतरीनाथजी या. मग त्यांनी त्याचं नाव तेव्हापासून भरतरीनाथ ठेवलं. भरतरी नामे तया पाचरती, तया पाचरती, भरतरी नामे तया पाचरती, भरतरी नामे तया पाचरती. मित्राच्या संगती खेळ खेळे, मित्राच्या संगती, मित्राच्या संगती खेळ खेळे, मित्राच्या संगती, मित्राच्या संगती खेळ खेळे, मित्राच्या संगती, मित्राच्या संगती खेळ खेळे, मित्राच्या संगती. भरतरी नामे हा कोणीतरी एक महान असला पाहिजे, त्याचं नाव भरतरी ठेवण्यात आलं. आणि मित्रांच्या बरोबर भरतरी खेळ खेळत असताना तो राजा राजा राणीचाच खेळ खेळायचा. एक दिवस खेळता खेळता तो पडला, पायाला जखम झाली, मित्र पळून गेले आणि कोणाला दुःख होईल म्हणून मित्रांनी कोणालाच काही सांगितलं नाही. मित्र पळून गेले, विचारलं अरे आमचा तुम्ही आले खेळून पण माझा भरतरी कुठे आहे. सर्व म्हणू लागले तो खेळता खेळता पडला, ठोकर लागली, जखम झाली, तो जंगलातच पडलेला आहे. वाईट वाटला आईला. इकडे सूर्यनारायण तळपळ करू लागले, माझा मुलगा आहे. पडला तरी आईला जाणीव नाही. सूर्य स्वतः प्रगट झाले आणि भरतरीला अलगत उचलून घेतला. भरतरीला उचलून घेतला आणि सांगितलं अरे तू इकडे तिकडे पडतोस. रेणुकीच्या स्वाधीन केला आणि सांगितलं याचा सांभाळ नीट कर. रेणुकीने विचारलं तुम्ही कोण आहात महाराज, बर का चेअरमन साहेब, विचारलं तुम्ही नेमकी कोण आहात. सूर्य म्हणाले मी साक्षात सूर्यनारायण आहे, याचा बापही आई मीच आहे. मग जन्माचं सर्व कारण जयसिंग भटाला आणि रेणुकेला भगवान सूर्याने सांगितलं माझ्याचपासून हा तयार झालेला आहे, माझ्या अंशापासून तयार झालेले आहेत, माझा पुत्र आहे हा. मग जयसिंग भटाचा आणि रेणुकाचा भ्रम नष्ट झाला, कारण जन्माविषयी कोणालाच माहित नव्हतं कोणाचा आहे म्हणून. सूर्यपुत्र हा आहे. ठीक आहे नारायणा. सूर्य म्हणाला रेणुका जरा काळजी घे, पण जग तुझाच पुत्र म्हणून याला ओळखेल. जरी माझा पुत्र असला तू याचा सांभाळ कर. जन्माविषयी जे भ्रम होता आतापर्यंत माहित नाही कोणाचा मुलगा आहे, आता स्वतः सूर्य नाही सांगितलं. जयसिंग आणि रेणुका त्याचा सांभाळ करतात. पुढे मायबापांनो त्याचं कार्य अत्यंत सुंदर असल्यामुळे अवंतीमध्ये आगमन झालं. त्या अवंतीमध्ये विक्रमाची त्याची मैत्री झाली आणि तो विक्रम अत्यंत चांगला सात्विक, दोघं प्रेमाने राहू लागले. विक्रम आणि सुमेधेचा विवाह झाला आणि त्या ठिकाणी विवाह झाल्यानंतर महाराज अत्यंत अंगरक्षकाचं कार्य जबाबदारी मात्र भरतरीनाथावर विक्रमाने दिली. अवंती नगरी विक्रमा, अवंती नगरी विक्रम भरतारी, नगर रक्षक राज दरबारी, नगर रक्षक राज दरबारी, नगर रक्षक राज दरबारी, अवंती नगरी विक्रम भरतारी. दोघेही त्या ठिकाणी राज दरबारामध्ये ड्युटी करू लागले. बंधू भाव दोन्ही सप्रेम नांदती,
बंधू भाव दोन्ही जननी नहाती आईची ती माया करे सरस्वती आईची ही माया करी सरस्वती राजा अवंतीचा हा शुभ विक्रम राजा अवंतीचा विक्रम उपवर कन्या सुमेधे नाम सुमंती मंत्र्यासी तो दे बोलावून विवाह कन्याचा केले नियोजन विवाह कन्याचा केला निवेदन विवाह कन्याचा केले निवेदन हे सुमती मंत्र्याशी त्वरे बोलावून विवाह कन्याचा केले नियोजन विवाह कन्याचे केले नियोजन विवाह कन्याचा केले नियोजन इकडे सुमेध प्रधानाचा जो असणारा कार्यभार आहे राजदरबारीचा दोघेही चालू लागले मैत्र झाले आणि दोघं मित्रपणाने राज्य चालवत असताना त्या ठिकाणी भर्तरीनाथाचं लग्न पिंगळेशी झालेलं आहे. भर्तरीनाथांना अनेक पत्नी आहे पण एक असणारी आहे तिचं नाव पिंगला. ती अत्यंत प्रिय आहेत आणि ती पिंगला जी आहे ती अत्यंत गोड आहे पवित्र आहे अत्यंत सात्विक आहे आणि पतिव्रता आहे. भर्तरीचे लग्न 1200 बायकांशी झालं होतं पण त्या 1200 बायकांमध्ये एक प्रिय असणारी तिचं नाव पिंगला. आनंदाने राज्य करत असताना पिंगलेशिवाय तो जीवन जगूच शकत नव्हता. पिंगलेविने तो राहू शकत नव्हता. त्याला जिकडे जावा तिकडे पिंगलाच दिसायची. सूर्याने विचार केला हा जर संसारातच एवढा रंगला तर याचा जन्म सार्थक्य कधी होणार आहे. सूर्य भगवान दत्ताकडे गेले आणि सांगितलं दत्त प्रभू माझ्या मुलाचं कल्याण करा आपण काहीतरी करा. एक दिवस भर्तरी जंगलामध्ये गेला शिकारी करता आणि जंगलात शिकारी करता गेल्यानंतर मायबापांनो सुंदर वातावरण सुंदर भाव त्या जंगलातला. भगवान दत्त तिथे जंगलामध्ये येतात. त्यांनी मायावी एक सरोवर तयार केलं. तहानीने व्याकुळ झालेला भर्तरी त्या तलावामध्ये पाणी पिण्याच्या उद्देशाने गेला. दत्त प्रभूने सांगितलं जर खबरदार तुझा पूर्ण परिचय जर दिला नाही आणि तुझे गुरु कोण आहे तुझं कार्य काय आहे व्यवस्थित सांगितलं नाही तर पाणी पिता येणार नाही आणि जर तू हे न करता पाणी पिला तर तू जिवंत राहू शकत नाही. हात जोडले भर्तरीने. दत्त प्रभू सामान्य वेशात होते. महाराज माझं नाव भर्तरी आहे मी पाणी पिण्याच्या उद्देशाने आलो. तहान लागली म्हणून पाणी द्या. गुरु केला नाही महाराज तुम्हीच माझे गुरु व्हा. आणि मग त्याच ठिकाणी दत्तानी त्या भर्तरीनाथ महाराजांना आशीर्वाद दिला अनुग्रह दिला आणि सांगितलं भर्तरी जीवन हे पुन्हा पुन्हा मिळत नाही रे अत्यंत दुर्लभ आहे. तू भक्ती कर भजन कर तप कर 12 वर्षे. तो म्हणाला महाराज शक्य नाही मी करेल गुरुदेव पण आता माझा प्रपंच चालू आहे संसार रंगलेला आहे. रंगलेला संसार सोडून परमार्थ करणं हा काही धर्म नाहीये. मला आणखीन 12 वर्षाची मोहलत द्या 12 वर्षाची परवानगी द्या. 12 वर्षे गेले संसाराचं सुख भोगलं की मी 12 वर्षांनी पुन्हा या ठिकाणी येईल रममान होईल आणि रममान होऊन मग मात्र संसार करेल. संसारातून अलिप्त होऊन परमार्थ करेल पण 12 वर्षे मात्र संसार करू द्या नंतर मी तपश्चर्या करेल. दत्त म्हणाले ठीक आहे जशी तुझी इच्छा पण 12 वर्षांनंतर नक्की कर. म्हटले हो. दत्तानी गुरु दीक्षा दिली
आणि या मंत्राचा जप कर, कल्याण होईल तुझं. आणि त्यांनी त्याच ठिकाणी भजन सुरू केलं गुरुदेवाचं दत्ताचं, आणि ध्यान लावलं. दत्त अदृश्य झाली आणि याचं भजन सुरू झालं. आपणही ते भजन करणार आहोत. सर्वांना विनंती आहे, आता भर्तरीनाथ भजन करतोय, आपणही करूया. दत्ता दिगंबराया हो दयाळा मला भेट द्या हो. दत्ता दिगंबराया हो दयाळा मला भेट द्या हो. दत्ता दिगंबराया हो दयाळा मला भेट द्या शर्मण साहेब, दत्ता दिगंबराया हो दयाळा मला भेट द्या हो. 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 दत्ता दिगंबराया हो दयाळा मला भेट द्या हो. दत्ता दिगंबराया हो दयाळा मला भेट द्या. सर्वजन मला दिगंबराया हो दयाळा मला भेट द्या हो. दत्ता दिगंबराया हो दयाळा मला भेट द्या हो. टाळी सर्वांची. वर हात करा, वर हात करा. धर्मनाथ सर्वजण, प्रेमनाथ सर्वजण टाळीवर. भजन चालू आहे माय बापांनो. जंगलामध्ये दत्तानी अनुग्रह दिला, अदृश्य झालेली, आणि भर्तरीनाथ महाराज भक्तीमध्ये तल्लीन झाला, नामस्मरण करू लागला. प्रत्येकाने गुरुमंत्राचा जप केला पाहिजे, आणि भजनाशिवाय उद्धार होऊ शकत नाही, नामस्मरणाशिवाय कल्याण होऊ शकत नाही. प्रत्येकाने करावं. नामस्मरण हरि कीर्तन दया क्षमा समाधान. 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 गुरुभक्तीमध्ये मग्न झालेले भर्तरीनाथ महाराज गुरुदेवानी गुरुमंत्र दिला, आणि आता गुरुमंत्राचा जप केला की भगवत प्राप्ती होत असते. नारदानी भक्त प्रल्हादाला मंत्र दिला, भगवंत भेटले. मतंग ऋषीने शबरीला मंत्र दिला, राम भेटले. आणि म्हणून प्रत्येकाने गुरुच्या वरती श्रद्धा ठेवून भक्ती केली की भगवंत भेटत असतो माझा. आणि गुरुदेवाला नमस्कार करत भजन भक्तीमध्ये तल्लीन झालेला भर्तरीनाथ महाराज की गुरुदेव दत्त भगवान की जय. भजन प्रत्येकाने केलं पाहिजे, कारण कधी जावं लागेल सांगता येत नाही. भजन करो भरी जवानी में, बुढ़ापा किसने देखा से. भजन करो भरी जवानी में, बुढ़ापा किसने देखा से. भजन
में बुढ़ापा किसने देखा है। भजन करो भरी जवानी में बुढ़ापा किसने देखा है। भजन करो भरी जवानी में बुढ़ापा किसने देखा से। भजन करो भरी जवानी में बुढ़ापा किसने देखा से। सर्वजन म्हणा भरी जवानी में बुढ़ापा एक ताली। किसने देखा है। भजन करो भरी जवानी में बुढ़ापा वर हात करा सर्वांचे। देखा है। बुढ़ापे में अंधे हो जाओगे। 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 भजन तुम कर ना पाओगे। भजन तुम कर न पाओगे। भजन तुम कर ना पाओगे। भजन तुम कर न पाओगे। भजन करो भरी जवानी में बुढ़ापा किसने देखा से। भजन करो भरी जवानी में बुढ़ापा किसने देखा से। भजन करो भरी जवानी में बुढ़ापा किसने सर्वजन म्हणा। भजन करो भरी जवानी में बुढ़ापा किसने देखा है। एक ताली बाजवा। जब हम बुढ़ापे में आते हैं भजन नहीं कर पाते, इसलिए भरी जवानी में भजन करना चाहिए। बुढ़ापे में लंगड़े हो जाओगे। भजन तुम कर ना पाओगे। भजन करो भरी जवानी में बुढ़ापा किसने देखा से। भजन करो भरी जवानी में बुढ़ापा किसने देखा से। भजन करो भरी जवानी में बुढ़ापा किसने देखा है। भजन करो भरी जवानी में बुढ़ापा किसने देखा है। अलग निरंजन। बघा ना या लहान मुलं किती आनंद घेतात। याच वयात भजन झालं पाहिजे। नटवरनागर नंदा। एक मिनिट सर्वजण लहान पोरासाठी सर्वांनी आनंदाने नटवरनागर नंदा भजो रे मन गोविंदा। नटवरनागर नंदा नटवरनागर नंदा भजो रे मन गोविंदा। नटवरनागर नंदा। सर्वजन म्हणा सर्वजन म्हणा प्रेमाने। गोविंदा नटवरनागर नंदा नटवरनागर नंदा भजन मोहे गोविंदा नटवरनागर नंदा। हे नटवरनागर नंदा भजो रे मन गोविंदा। नटवरनागर नंदा नटवरनागर नंदा भजो रे मन गोविंदा। नटवरनागर नंदा। नटवरनागर नंदा नटवरनागर नंदा नटवरनागर नंदा नाचो गाओ प्रेम से। नटवरनागर नंदा
चंदा भजोरे मन गोविंदा नटवर नागर नंदा नटवर नागर नंदा भजोरे मन गोविंदा नटवर नागर नंदा नटवर नागर नंदा भजोरे मन गोविंदा नटवर नागर नंदा नटवर नागर नंदा भजोरे मन गोविंदा नटवर नागर नंदा हे बघा अशी हायगाई करून चालणार नाही सर्वांनी टाळी वाजवा आणि म्हणा सर्वजन तोही नटवर तोही नागर तूही नटवर तूही नागर तोही नटवर तोही नागर तूही नटवर तूही नागर तोही तो बाल मुकुंदा हो तोही तो बाल मुकुंदा भजर मन गोविंदा नटवर नागर नंदा नटवर नागर नंदा भजर मन गोविंदा नटवर नागर नंदा नटवर नागर नंदा भजोरे मन गोविंदा नटवर नागर नंदा सब देवों में राम जी बडे सब देवों में राम जी बडे हे बघा सर्वांना स्टेजचा थोडा आवाज कमी करा संगीतचा आवाज सर्वांचा खालचा आवाज सब देवों में राम जी बडे ताल नका सोडू फक्त आवाज कमी सब देवों में राम जी बडे म्हणा सर्वजन जीव तारा बीच चंदा जीव तारा बीच चंदा भजोरे मन गोविंदा नटवर नागर नंदा नटवर नागर नंदा भजोरे मन गोविंदा नटवर नागर नंदा मना नटवर नागर नंदा भजोरे मन गोविंदा नटवर नागर नंदा नटवर नागर नंदा भजोरे मन गोविंदा नटवर नागर नंदा सब देवों में कृष्ण बडे देवों में कृष्ण बडे हे बघा टाळी वाजून म्हणा ना सर्वजन सब देवों में कृष्ण बडे सब देवों में जीव तारा बीच चंदा हो जीव तारा बीच चंदा भजोरे मन गोविंदा नटवर नागर नंदा नटवर नागर नंदा जग मन गोविंदा नटवर नागर नंदा मना सर्वजन नटवर नागर नंदा सर्वजन बाय बाय नटवर नागर नंदा नटवर नागर नंदा भजोरे मन गोविंदा नटवर नागर नंदा सब सखियन में राधा जी बड़ी है जन में राधा जी बड़े सब सखियन में राधा जी बनी सब सखियाना में राधा जी बड़ी है जीवन दिया बीच गंगा जय हो। जीवन दिया बीच गंगा भजोरे मन गोविंदा नटवर नागर नंदा नटवर नागर नंदा भजोरे मन गोविंदा नटवर नागर नंदा नटवर नागर नंदा भजोरे मन मोरे गोविंदा नटवर नागर नंदा
नागर नंदा नदीवर नागर नंदा भजले गोविंदा नटवर नागर नंदा नदीवर नागर नंदा भजरे मोरे गोविंदा नटवर नागर नंदा जय श्री राधे श्याम नवनाथ महाराज की जय। नटवर नागर नंदा भजो रे मन गोविंदा। भरतरीनाथ महाराज भक्ती करतात आणि आता दत्त प्रभू अदृश्य झाले, निघून गेले, तेव्हा भरतरीनाथ महाराज राजवाड्यात आले। अनेक प्रकारचे दिवस असे गेल्यामुळे नंतर पिंगलेवरती भरतरीचे अत्यंत प्रेम होते। फार एकाग्र चित्ताने प्रेम करणारा भरतरी प्रेम करत होता। पिंगला ही अत्यंत त्यास तोला मुलाची। एक दिवस भरतरीने विचारलं, पिंगले मी तुझ्याशिवाय जीवन जगू शकत नाही, माझं तुझ्यावर अप्रतिम प्रेम आहे। पिंगला म्हणाली, स्वामी हे माझं भाग्य आहे, तुमच्यासारखे स्वामी भरतार मला मिळाले। मी तुमची सेविका, माझ्या जीवनात तर तुम्ही सोडून ईश्वरही श्रेष्ठ नाही आहेत। पत्नीला परमेश्वर पतीच आहे, परमेश्वरापेक्षा पती श्रेष्ठ आहेत, तुम्ही माझे पती परमेश्वर आहात। पिंगले जर कदाचित आपलं एवढं प्रेम आहे, पण जर कदाचित मला काही झालं तर तू काय करशील? जर मी अकस्मात तुझ्या आधी गेलो तर? पिंगला म्हणाली, नाथ असं बोलू नका, असं बोलू नका, पहिल्यांदा हे होणारच नाही, आणि जर झालं तर मी तुमच्याशिवाय राहणार नाही, तुमच्याशिवाय राहू शकत नाही। एक तर मी तुमच्या आधी जाणार, आणि जर असं कदाचित घडलं तर मी तुमच्या निधनाची वार्ता सहन करू शकणार नाही, मी सती जाणार। भरतरी म्हणाला, पिंगले बोलणं आणि करणं यात फार फरक आहे। माणसं बोलतात भरपूर, पण करतात सर्व असं नाहीये। करणं आणि बोलणं फार फरक आहे। ती म्हणाली, स्वामी नाही, माझ्या पतिव्रतेचं प्रेमाचं प्रतीकाचं अंत तुम्ही पाहू नका, जे जे प्रेम आहे त्याचा अंत असू शकत नाही, तुमच्या विना मी राहू शकत नाही। भरतरीला विचार करू लागला मनामध्ये, तोही पिंगलेशिवाय राहू शकत नव्हता, पण हे खरं असेल का? शंका घेऊ लागला मनामध्ये। आणि खरं सांगू का माय बाप, हात जोडून विनंती करतो, सगळं करा पण शंका घेऊ नका। शंका घेतली की वाटोळं झाल्याशिवाय राहत नाही। शंका घेऊ नका, संशय घेऊ नका, संशयात राहू नका, आणि संशयात फसू नका। जर संशयात फसले की जीवन संपतं। म्हणून शंका संशय माणसाला बर्बाद करून टाकते। शंका घेऊ नका, संशयित करू नका, संशयित राहू नका, संशय करू नका, संशयामध्ये वागू नका, तेव्हा जीवन सफल होईल। भरतरीनाथ महाराज एक दिवस शिकारीला गेले। शिकार लागली नाही म्हणून त्याच ठिकाणी थोडे थांबलेले होते, पण लक्षात आलं माझी पत्नी पिंगला म्हणाले होते की तुमच्याशिवाय मी राहू शकत नाही, आज परीक्षा घ्यायला काही हरकत आहे का? परीक्षा घेण्याच्या उद्देशाने, त्या हेतूने त्यांनी जंगलातल्या एका वाघाला मारलं। रक्त भळभळ गळलेलं होतं, ते रक्तात त्याचे कपडे बुडले, आणि ते कपडे सेवकाला सांगितलं, जा पिंगलेकडे नेऊन द्या, भरतरी मारला गेला म्हणून सांगा।
भरतरी मेला म्हणून सांगा. ते कपडे रक्तात माखलेले पत्नीकडे द्यायला लावले. पण हे सगळं गुप्तपणे झालं पाहिजे, गुप्तपणे झालं, गोपनीय झालं पाहिजे, कोणाला कळता कामा नाही. जा हे रक्ताचे कपडे घेऊन. सेवकाला भरतरीने सांगितलं तेव्हा सेवक आला, गुप्तपणे राजमाताकडे गेला आणि राजवाड्यात गेल्यानंतर बिंगलेलं सांगितलं की दुर्दैवानी भरतरी महाराजांचं निधन झालं. हिंसक पशुने हल्ला केला आणि राजा भरतरी मारला गेला. हे त्यांचे कपडे. कपडे बघितल्या बघितल्या पतिव्रता असणारी ती स्त्री, प्रेम करणारी स्त्री, एकनिष्ठ असणारी स्त्री, तिने विचार केला आपले पती गेले. जर आपले पती गेले असेल तर आता त्यांच्या विना राहणं शक्य नाही, त्यांच्या विना जगणं शक्य नाही. अत्यंत दुःख झालं. पती गेल्यानंतर गरगर 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 धाडकन जमिनीवर कोसळली. ऐकोनी पिंग त्याच ठिकाणी दुःखी झाली, पडली धरणी. आक्रोश करू लागली. ऐकोनी पिंगळा पडली धरणी. ऐकोनी पिंगळा पडली धरणी. ऐकोनी पिंगळा पडली धरणी. पडली धरणी. ऐकोनी पिंगळा पडली धरणी. ऐकोनी पिंगळा पडली धरणी. ऐकोनी पिंगळा पडली धरणी. एकची अकांत झाला राजधानी. एकची अकांत झाला राजधानी. एकची अकांत. एकची अकांत झाला राजधानी. एकची अकांत अकांत झाला राजधानी. झाला राजधानी. झाला राजधानी. एकची अकांत झाला राजधानी. ऐकोनी पिंगळा पडली धरणी. 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 अत्यंत दुःखी झाली. पतीशिवाय जीवन जगू शकत नाही. भरतरीनाथ महाराजांची आठवण करू लागली. भरतरीनाथ महाराजांचं स्मरण करता करता गरगर 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 गर मूर्छा येऊन धरणीवर पडली. आणि धरणीवर पडल्या महाराज त्याच ठिकाणी व्याकुळ झाली, आक्रोश करू लागली, दुःख करू लागली. प्रधानजीला आदेश दिला, जा चिता तयार करा.
अत्यंत दुःखी वातावरण, दुःखी प्रसंग. गळगळ 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 गडगड डोळ्यातून अश्रुधारा चालू आहे. आपले पती परमेश्वर गेले, चिता रचली आणि त्याच ठिकाणी पतीचे कपडे परिधान केले आणि पतीचे कपडे घालून चितेवरती उडी मारली. भडभड 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 भड जगणारा अग्नी तो. माय बापांनो, जळत्या अग्नीमध्ये पतीसाठी सती गेली. पती परमेश्वर मांडला. सगळ्या नगरवासियांनी नमस्कार केला. जड अंतकरणाने नगरात परत फिरले. सगळीकडे दुःखी वातावरण, दुःखी वातावरण, अत्यंत दुःखी आहे. नगरामध्ये सर्वत्र हाहाकार माजला. दुःखाला पारावार नाही. इकडे त्रिविक्रमही त्या ठिकाणी नव्हता. राज्यात सर्व स्त्रियाच आहे. भरतरीनाथ सायंकाळी ज्या वेळेस येतात, नगरामध्ये प्रवेश केला. बाकीच्यांनी बघितलं भरतरी जिवंत आहे. बाकीच्या राजांना प्रजांना बरं वाटलं, पण पिंगला सती गेली ही वार्ता ज्या वेळेस भरतरीला कळाली, त्याच्या पायाखालची वाळूच निघून गेली. जिच्यावर जीवापाड प्रेम करत होतो, जिजा करता मी जीवन जगत होतो, आणि एक निष्ठा असणारी माझी पत्नी मला सोडून गेली, केवळ माझ्या थट्टेमुळे घडलं. म्हणून आमच्या वारकरी संप्रदायातले संतांनी सांगितलं, अशी कशी ही थट्टा, भल्या भल्या सिलावती बट्टा. थट्टा करू नका, चाष्टा करू नका. जास्त चाष्टा विनोदाच्या नादी लागाल तर कधी वाटोळ होईल सांगता येत नाही. माणसाने प्रमाणात बोललं पाहिजे, कामापुरतं बोललं पाहिजे. चाष्टा, विनोद, थट्टा कधी कधी काय करेल नष्ट सांगता येत नाही. आज भरतरीने थट्टा केली, विनोद केला होता मी गेलो म्हणून, पण ही खरी गेली. पत्नीच मुखावा लागलं. भरतरी त्या ठिकाणी तडा 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 स्मशान भूमीत गेला. गळ 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 अश्रुधारा. पिंगले आवाज देऊ लागला, आक्रोश करू लागला. पिंगला, हे पिंगले, हे पिंगले, हे पिंगले, पिंगले, हे पिंगले. पिंगले शिवाय आता जीवन जगू शकत नाही. स्मशान भूमीत गेला. प्रजानी समजून सांगितलं, ऐकलं नाही. प्रधानजींनी समजून सांगितलं, ऐकलं नाही. भावानी राजांनी समजून सांगितलं, ऐकलं नाही. स्मशान भूमीमध्ये पिंगला रे हाय पिंगला. चिंतनात मग्न झाला. स्मशान भूमीमध्ये दंग झालेला आहे. अत्यंत दुःख त्या भरतरीला. सगळं वैभव सोडलं, स्मशानामध्ये राहू लागला. अनेक प्रकारे लोकांनी उपदेश केला, पण कोणाचं न ऐकणार तो भरतरी स्मशान भूमीमध्ये राहतो. 12 वर्ष झाले. हाय पिंगला, हाय पिंगला रे, हाय पिंगला, हाय पिंगला, हाय पिंगला, हाय पिंगला रे, हाय पिंगला, हाय पिंगला. पिंगला हमारा धन है, पिंगला हमारा मन है, पिंगला हमारा धन है, पिंगला हमारा मन है. हाय पिंगला, हाय पिंगला, हाय पिंगला, हाय पिंगला, पिंगला हाय पिंगला, सांग पिंगला हाय पिंगला. त्या पिंगलेच्या नादामध्ये दुसरं भजन नाही, बायकोचंच भजन सुरू झालं. पिंगलेच्या भजनामध्ये 12 वर्षे निघून गेले. इकडे सूर्य चिंतित झाला. सूर्यनारायण म्हणला, हा पत्नीचं भजन करू लागला. 12 वर्ष झाले स्मशान सोडत नाही, अन्न पाण्याने कृत झाला. भगवान सूर्य दत्त प्रभूकडे गेले. काही झालं की दत्ताशिवाय पर्याय नाही ध्यानात ठेवा. सूर्य दत्तापाशी आले आणि दत्ताला विनंती केली, प्रभू माझा पुत्र भर्तरीनाथ स्मशानभूमीमध्ये भजन करू लागलाय. ते भजन पिंगलेचं आहे, बायकोचं आहे. त्याचा उद्धार करा महाराज.
सूर्याला दत्तप्रभूंनी सांगितलं चिंता करू नको, माझा शिष्य मच्छिंद्र, त्याचा शिष्य गोरक्ष, मी त्याला बोलवून घेतो आणि त्याच्या कर्वी याला उपदेश देतो गिरनार पर्वतावर. गोरक्षनाथ महाराजांना पाचारण करण्यात आलं. गोरक्षनाथ महाराज त्या ठिकाणी आले आणि गोरक्षनाथ महाराजांना दत्तानी सांगितलं एक काम कर, त्याचा उद्धार झाला पाहिजे त्याकरता काहीतरी युक्ती कर आणि भरतरीला या मोहमायातून बाहेर काढ. गुरुदेव दत्ताचा आदेश मिळाला. गोरक्षनाथ महाराज दत्ताचा आदेश घेऊन व्यानास्त्र जपून स्मशानभूमीत आला. दत्ताचा आदेश होता गोरक्षे आला, दत्ताचा आदेश होता गोरक्षे आला. हो दत्ताचा आदेश होता गोरक्ष आला, दत्ताचा आदेश होता गोरक्ष आला. व्यानास्त्र अवंती स्मशानी आला, व्यानास्त्रे अवंती व्यासानी आला. हो ज्ञानाश्री अवती स्मशानी आला, ज्ञानाश्री अवती स्मशानी आला. पिंगलेसाठी राव वेडावला, पिंगलेसाठी राव वेडावला. हो पिंगलेसाठी राव वेडावला, पिंगलेसाठी राव वेडावला. देव कोणी गोरक्षे हासे भरतरीला, देखोनी गोरक्षे हासे भरतरीला. देखोनी गोरक्ष हसे भरतरीला, देखोनी गोरक्ष हसे भरतरीला. या स्मशानभूमीमध्ये व्यानास्त्र जपून गोरक्षनाथ महाराज की अलग निरंजन. जिथे हा आहे तिथे आले आणि भरतरीची अवस्था बघितल्या गोरक्षनाथ मनामध्ये विचार करतात, हा भजन करू राहिला, दत्ताचं नाही, गुरुचं नाही, देवाचं नाही. हाय पिंगला हाय पिंगला हाय पिंगला रे, हाय पिंगला हाय पिंगलाचंच भजन चालू आहे. गोरखनाथ म्हणले याचा उद्धार कसा होणार आहे, याला उपदेश करून चालणार नाही. आणि मग गोरक्षनाथ महाराज बाजारामध्ये गेले आणि सुंदर प्रकारचं एक मडकं घेतलं, त्याला रंगबेरंग रंग दिला आणि त्याचं बाटली नाव ठेवलं आणि ते घेऊन स्मशानभूमीमध्ये निघाले. आणि जाता 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 हा जिथे विलाप करत होता, रडत होता, रडत असताना विलाप करत असताना त्या ठिकाणी गेला, ठोकर लागली, ते मडकं धाडकन खाली पडलं. खाली पडल्या पडल्या मडकं फुटलं आणि हा गोरक्षनाथ अकराळ विकराळ स्वरूप ना रोदन करू लागला, आडू लागला, रडू लागला, तोंड पडवू लागला. माझी बाटली फुटली, मडकं गेलं, मडकं गेलं, मडकं गेलं. खांदी ते मडके घेऊन चालता, खांदी ते मडके घेऊन चालता. पडे जाणूनी माही आपटला, पडे ते जाणूनी माही आपटला. फुटके ते मडके देखूनी तू कडे, धरूनी छातीसी बोक्सा बोक्सी रडे. फुटके ते मडके देखूनी तू कडे, धरूनी छातीसी बोक्सा बोक्सी रडे. रडू लागले मच्छिंद्रनाथ महाराज, माझं मडकं गेलं, मडकं गेलं, मडकं गेलं. मडक्यासाठी वेडे झाले. जो पिंगलेसाठी वेडा झाला होता त्याच्यात एखादी घटना घडली, तो म्हटलं याच्यासारखा वेडा जगात कोणी नाही. आतापर्यंत पिंगलेसाठी वेडा झालेला जो होता भरतरी, तो हसू लागला आणि गोरक्षनाथ रडू लागला. कधी कधी एखादं कार्य करून घ्यायचं असेल तर उलट घुसावं लागतं. तुमच्या राजकारणी लोकांना चांगलं माहिती सगळ्या. इथे गोरक्षनाथ महाराजांनी मडके फुडले, रडू लागले आणि तो हसू लागला. काय मूर्ख गोसाड्या म्हटले, अरे गोसावड्या, अरे अरे गोसावड्या, अरे अरे गोसावड्या, अरे गोसावड्या, हे गोसाड्या, अरे गोसावड्या, अरे कान फाड्या, अरे गोसावड्या, अरे कान फाड्या, कामाकड उड्या दावी तो तू. बर का बाबूजी, काय रडतो रे? अरे गोसावड्या,
अरे कान फाड्या, कान फाडलेला आहे ना तू. या माकडीला दाबू नको मजला. मडक्यासाठी रडू लागलास, काही शोभताय का तुला? भरतरी हसतो, गोरक्षनाथ रडतो. गोरखनाथ म्हणला, अरे तुला काय माहिती बाबा, माझं ते मडकं कसं होतं, माझी बाटली कशी होती. पुन्हा मिळणार नाही अशी बाटली, असं मडकं होणारच नाही, मिळणारच नाही. भरतरी म्हणलं, काय पागल माणूस आहे, अशी मडके किती आणून देईल याला माझ्या राज्यातून. गोरखनाथ म्हणले, तुला नाही कळायचं माझ्या मडक्याची किमया, माझ्या बाटलीची त्या किमया. माझं जे मडकं होतं ते वेगळं होतं, त्याच्यासारखं मडकंच नाही, पुन्हा असं मडकं पाहायला मिळणार नाही. भरतरी म्हणलं, मडक्यासाठी रडतो? अरे तुला मी हजारो मडकं आणून देऊ शकतो. नाही म्हणले, पण माझ्या मडक्यासारखं देऊ शकत नाही. तुला माझ्या मडक्याची किंमत कळणार नाही. त्यावेळेस भरतरी म्हणाला, मडक्याची किंमत काय? अरे म्हटले, तुला नाही कळायची. तू नाही का म्हणले त्या पिंगलेसाठी 12 वर्ष झाले स्मशान वाटे त्या अन्न पाण्याचा त्याग केला. 12 वर्षापासून तू पिंगलेचं भजन करू लागला, पिंगल्याची भक्ती करतोय आणि पिंगला पिंगला म्हणून जीवन जगतोय. भरतरी म्हणाला, अरे पिंगल्याची मडक्याची बरोबरी आहेत का? पिंगला माझी लाखातली एक होती, करोडातली एक होती, अशी पिंगला मिळणार नाही. अरे मडके मी किती आणून देईल, पिंगल्याची मडक्याची कशी बराबरी करतो? गोरक्षनाथ म्हणले, मी तुला हजारो पिंगला आणून देईल, पण असं मडकं देशील का? याचं टाळकच बिघडलं, काय महाराज भेटला. तो म्हणाला, अरे मडके हजारो देईल मी तुला, पण माझ्या पिंगल्यासारखी पिंगले मिळणार नाही. का मिळणार नाही म्हणले, मी आणून देईल. पाहिजे का तुला? म्हणले, हो. भस्म घेतला, अभिमंत्रित केला, आकाशी फेकला, हजारो करोडो पिंगला खाली उतरल्या आकाशात. एक पिंगलाने हजारो उतरल्या आणि हजारो पिंगला खाली उतरल्या उतरल्या. महाराज आकाशातून पिंगला खाली आल्या. हजारो घनदाट मी मातीचे, दावसील का तो रूप पिंगलेचे. हा निरमी हा जोरो पिंगला, बदल्यात काय तू देशील मला. हजारो पिंगला खाली आल्या महाराज. अरे जर तू माझी पिंगला दिली ओळखून, माझे सारे राज्य देईन मी तुला. पंचभूती साक्षे न सांडी वचना, कामिनी आश्राते मंत्रोनी विभूती. पिंगलेचे नाव शारदा हे जती. हजारो पिंगला प्रगटली शिती, देखोनी भरतरी आनंदला चित्ते. हजारो पिंगला प्रगट लक्षिती, हजारो पिंगला प्रगट लक्षिती. एक पिंगला नाही महाराज, हजारो पिंगला झाल्या. आणि हजारो पिंगला त्या ठिकाणी आल्या आल्या. एक दोन नाही. भरतरी चकित झाला. मी एका पिंगल्या करता रडत होतो, या हजारा आल्या कशा? माया तर नसावी, खोटं तर नसावं, स्वप्न तर नसावं. त्याच्यातल्या त्या सर्व पिंगला सारख्या दिसणाऱ्या हजारो होत्या. भरतरीने 2-4 पिंगला बोलून घेतल्या. संसारातल्या काही गुप्त गोष्टी पती आणि पत्नीलाच माहिती असतात. भिकाभाऊ महाराज त्या विचारल्या. त्यांनी व्यवस्थित उत्तर दिलं. संसारातल्या ज्या काही गुप्त गोष्टी आहेत त्याच्यावर चर्चा केली. त्या पिंगलेनी सगळ्यांनी त्या त्या प्रश्नाचे उत्तर दिले. लक्षात आलं ही एक पिंगला नसून हजारो आहे आणि या खऱ्याच ते आहे. हजारो पिंगला देणारा जर हा गोरक्ष असेल तर अशा पिंगलासाठी मी आयुष्य घातलेलं आहे. आता हे आयुष्य असं निरर्थक घातण्यापेक्षा मी याच्या चरणी गुरुचरणी लीन होऊन जर घातलं तर मला पिंगलेचंही सुख भेटेल आणि भगवत प्राप्ती झाल्याशिवाय राहणार नाही. गुरुदेवाच्या चरणावरती साष्टांग दंडवत. महाराज
पिंगल्याची प्राप्ती झाली. पिंगला म्हणू लागली, स्वामी मी माझ्या स्वहिताचं कल्याण करून घेतलं. तुम्ही 12 वर्ष स्मशानभूमीत राहिला, तुम्ही खोटं बोललात, मी कधीच खोटी बोलली नाही. तुम्ही माझ्याशी खोटं वागला, मी कधी वागली नाही. पण मी माझा स्वहिताचा म्हणजे उद्धार केला, सोहित केलं, कल्याण करून घेतलं आणि मी सोहित साधला. तुम्ही मात्र 12 वर्ष स्मशानभूमीमध्ये विनाकारण निरर्थक आयुष्य घातलं. आता सोहिताचा खऱ्या अर्थाने स्वार्था करता या जगाचा त्याग करा आणि सोहिताचा विचार करा, एवढीच विनंती आहे. स्वतःचा विचार करण्याकरता आयुष्य आहे, आता मात्र उद्ध्वस्त करू नका, घालू नका. त्याच पिंगल्याने उपदेश केला आणि गुरुदेव चरणी नतमस्तक झाला भर्तरीनाथ आणि सांगितलं, मला दीक्षा द्या. गोरक्षनाथ म्हणाले, अरे तू माझा नात्याने गुरु बंधू लागतो, कारण दत्ताने तुला भेट दिले, मंत्र दत्ताने दिलेले आहेत. माझे गुरु मच्छिंद्रनाथ महाराज दत्ताचे शिष्य आहेत आणि तूही दत्ताचा आहे. मी तुला अनुग्रह देऊ शकत नाही. मी माझ्या गुरुच्या गुरुकडूनच तुला अनुग्रह देतो. त्याला घेतलं आणि महाराज सर्वस्वचा राज्याचा त्याग केला आणि मग त्याला घेऊन त्याच ठिकाणी व्यानास्त्र जपून गोरक्षनाथ महाराज दत्ताकडे घेऊन जातात. दत्ताने अनुग्रह दिला, 12 वर्षे ठेवलं. बद्रिकावनाला तपश्चर्या करायला पाठवलं आणि त्याच ठिकाणी महाराज बद्रिकाश्रमात तो जाऊन राहू लागला. आत्मकल्याण झालं. आपलंही आत्मकल्याण व्हावं वाटत असेल, जीवनाचं सार्थक्य व्हावं वाटत असेल तर आम्ही सुद्धा गुरुभक्ती केली पाहिजे, आम्ही सुद्धा सद्गुरू केला पाहिजे आणि गुरुचरणी लीन झाल्याशिवाय आमचं जीवन सफल होऊ शकत नाही. भर्तरीनाथ महाराजांनी गुरुदेव चरणी नतमस्तक झाले, दत्त सानिध्य स्वीकारलं आणि संत सानिध्य गोरक्षनाथामुळे जीवन पवित्र झालं आणि हा मोह माया नष्ट होऊन संसाराचा भ्रम संपला आणि त्याच ठिकाणी भर्तरीनाथ महाराज अजर अमर झाले. आज भर्तरीनाथ महाराजांची कथा या ठिकाणी विराम घेते. उद्या ठीक 6:45 वाजता कथा या ठिकाणी होणार आहे. आजची कथा या ठिकाणी पूर्णविराम. पुनश्च सर्वांना धन्यवाद. आज या ठिकाणी आपण सगळे